नमस्कार मित्रांनो, KGTK यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा, एक इंडिकेटर, एक स्विच आणि एक 2 पिन सॉकेट याचं कनेक्शन आपल्याला कशा पद्धतीने करायचं याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपण सर्वप्रथम काय करायचं, स्विच, सॉकेट आणि इंडिकेटर हे पूर्ण याच्यावर बोर्डवरती फिट करून घ्यायचे। फिट केल्यानंतर आपल्याला आता हे बोर्डला जे पिन आहे, जे बाहेर आपण कनेक्शन करणार आहोत त्याच्यासाठी आपण एक पिन घेतलेली आहे, त्याला 2 वायर जोडून आपण याचं कनेक्शन करणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, जे वरचं वायर आपण जोडून घेतलेलं आहे, त्यानंतर आपल्याला खाली एक वायर जोडून घ्यायची। ही वायर झालं आपल्या इंडिकेटरसाठी। इंडिकेटरच्या दोन्ही टोकाला आपण 2 वायर जोडून घेतलेली आहे। त्यानंतर आपण आता पुढचं कनेक्शन करणार आहोत बघा। इथून आपल्याला इथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला कनेक्शन करून घ्यायचं आहे। आणि कनेक्शन करता वेळेस एक थोडी अशी काळजी घ्यायची की जे आपण कनेक्शन करतो, जो स्क्रू आहे, स्क्रू आपल्याला चांगल्या प्रकारे टाईट करून घ्यायचा आहे। स्क्रू जर थोडा लूज राहिला तर आपलं जे स्विच म्हणा, सॉकेट म्हणा, ते खराब होते। अशा पद्धतीने आपण याचं कनेक्शन आता केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथून म्हणजे वरचं जे कनेक्शन आहे आपल्याला स्विचला द्यायचं आहे। जी इंडिकेटरला आपण इथून आपल्याला खाली स्विचमध्ये आपण कनेक्शन देऊया। अशा प्रकारे आपलं आता कनेक्शन केलं आपण। आता त्यानंतर आपल्याला स्विचमधून आपल्याला सॉकेटला कनेक्शन द्यायचं। अशा प्रकारे मित्रांनो आपलं हे पूर्ण कनेक्शन तयार झालेलं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये। धन्यवाद।